नमस्कार. आजच्या वेळेत बघायचे इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधलं प्रश्न क्रमांक पहिला काय दिलं आहे? खालील प्रश्नांच्या बहुपर्यायी उत्तरांपैकी योग्य पर्याय निवडा. ओके, तुम्हाला 5 प्रश्न दिले आहेत. आजच्या वेळेमध्ये आपल्याला फक्त 3 प्रश्न बघायचे आहे. ओके, ते 3 प्रश्नांची आपण उत्तरं द्यायची आहेत. तर पहिला प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती आहे? पर्याय दिला आहे वर्गमूळ 16/25, दुसरं वर्गमूळ बी दिलं आहे वर्गमूळ 5, सी 3/9, डी दिलं आहे वर्गमूळ 196. ओके, आता आपण प्रत्येकाचं उत्तर काढून बघूया की कोणती अपरिमेय संख्या आणि कोणत्या परिमेय संख्या आहे. या चौघांमधली कुठली तरी एक अपरिमेय संख्या असणार आहे, ती बघूया आपण. आता बघा, 16चं वर्गमूळ किती आहे? 4 आणि 25चं वर्गमूळ किती आहे? 5. 4/5 उत्तर आलं. ही परिमेय संख्या आहे. त्याच्यानंतर याचं वर्गमूळ काही पडत नाही, ही अपरिमेय संख्या आहे. ओके, त्याच्यानंतर 3/9 डायरेक्ट उत्तर त्यांनी दिले, ही पण परिमेय संख्या आहे. त्याच्यानंतर डी 196 कोणाचा वर्ग आहे? 14चा वर्ग आहे. ओके, म्हणजे ही सुद्धा परिमेय संख्या आहे. म्हणजे उत्तर काय बी आलं, ही अपरिमेय संख्या आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा. खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? ए काय दिलं आहे? 0.17. बी काय दिलं आहे? 1.513. तर आवर्ती दिलं आहे. सी काय दिलं? 0.2746. 46वरती आवर्ती दिले, म्हणजे 46 संख्या परत आली आहे. इकडे 500 अशा संख्या परत आल्या. ओके, त्याच्यानंतर डी काय दिलं आहे? 0.1010001000 आणि अनंतपर्यंत. आणि इथे आवर्ती पण नाही आहे, म्हणजे कुठल्या पण संख्या आल्यात पुढे. ओके, कोणत्या पण अशा वेगवेगळ्या संख्या येणार पुढे यांचा भागाकार. आणि ही अपरिमेय संख्याच आहे. ही डी ऑप्शन बरोबरच आहे, अपरिमेय संख्या. आता तिसरं बघूया. हे बघा, आता इथे बघा, हे जे 46 दिलं आवर्ती संख्या आहे 46. हा न संपणारा आवर्ती दशांश संख्या आहे. ओके, म्हणजेच काय विस्तार आहे, हे न संपणार आहे. परंतु 46 संख्या परत आली आहे ना, त्याच्यामुळे ही काय आहे? परिमेय संख्या आहे. तसंच काय इकडे 1.513 संख्या हे परत आल्या आहेत. त्याच्यामुळे हे पण काय असणार आहे? न संपवणारा आवर्ती दशांश विस्तार आहे. हा जो आहे ना भागाकार, हा न संपणारा आवर्ती दशांश विस्तार आहे. म्हणजे 513 संख्या परत आली आहे. ओके, आणि ही परिमेय संख्या आहे. तर जर एखाद्या प्रश्नाचं उत्तरच निघत नसेल तर ती अपरिमेय संख्या. तर प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये वर्गमूळ 5चं उत्तर निघत नव्हतं, म्हणून ही अपरिमेय संख्या. तर डीचं हे पण उत्तर निघत नाही आहे, ही पण अपरिमेय संख्या. पण ह्यांना उत्तर आहे. ओके, आता ह्याचं पण हे उत्तर ऑलरेडी आहेच, ही परिमेय संख्या आहे. ओके, ही फक्त अपरिमेय संख्या आहे. आता प्रश्न क्रमांक तिसरा बघूया. खालीपैकी कोणत्या संख्येचे दशांशरूप अखंड आवर्ती असेल? आता दशांशरूप अखंड आवर्ती म्हणजे काय? हे बघा, हे असं उत्तर आलं पाहिजे, ह्यातल्या कुठल्या तरी संख्येचं असं उत्तर आलं पाहिजे. आणि ह्याच्यापैकी ज्या ह्या पर्यायामध्ये ज्या तीन प्रश्न आहेत, हे जे 3 दिले आहेत 2/5 नाही 2/5 नाही, ABCD मधले जे 3 आहेत ना ऑप्शन पर्याय, त्यांचं उत्तर हे असं आलं पाहिजे. आणि ह्याच्यातलं एक कुठली तरी असं ऑप्शन आहे, त्याचं उत्तर हे असं येईल, अखंड आवर्ती. ओके, तर आपल्याला प्रत्येक गणित सोडावे लागतील. 2/5चा भागाकार किती येतो ते. तिसरं गणित परत लिहितो इकडे. 2/5चा भागाकार किती येतो? 0.4. 500 5 20. ओके, हे काय उत्तर? याचं दशांश विस्तार काय म्हणजे समाप्त होतं आहे. आणि इकडे आपल्याला प्रश्न विचारला दशांशरूप अखंड आवर्ती असेल, पण याचा दशांश विस्तार समाप्त असल्यामुळे हे अखंड आवर्ती नाही आहे. ओके, हे ऑप्शन नाही आहे. तर बी ऑप्शन बघूया. 3/16 किती आहे? 16 आहे. ओके, आता त्याचा भागाकार केल्यानंतर उत्तर किती आहे? 0.1875. ओके, तर हे सुद्धा याला पण हे पण समाप्त उत्तर झालं आहे, त्यामुळे बी पण ऑप्शन नाही आहे. तर सी ऑप्शन बघूया. 3/11. 3/11चा उत्तर काय येणार आहे? 0.27 27 येत राहणार. आता हे उत्तर बरोबर आहे. दशांशरूप अखंड आवर्ती आहे. अखंड आवर्ती कुठली आहे? 27 संख्या आहे. ओके, म्हणजे तिसरं ऑप्शन बरोबर आहे. तर चौथ्या ऑप्शनचं उत्तर येणारच आहे 137/25. तरी पण आपण बघूया 137/25 किती येतात? 5.48. ओके,
हे पण काय, हे उत्तर येणारच होतं, कारण सी उत्तर बरोबर आहे ना म्हणून. आता उरलेले प्रश्न आपण पुढच्या वेळेमध्ये बघूया. ओके, धन्यवाद.